राजकारणात शब्दांचा बाण सुटला की तो किती खोलवर घाव घालतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात आला आहे. मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची उद्धव ठाकरेंनी हा कोण साटम अशी खिल्ली उडवली आहे. नेमका काय विषय झाला, पुढे व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठाकरेंचा हा वार साटमांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी आता ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे, कोणाच्या आशीर्वादाने नाही, असा संताप साटम यांनी व्यक्त केलाय. शिवसेना भवनात आज ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिद्ध केला. त्यानंतर अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत थेट उद्धव ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. तुमचा महापौर झाला तर महाराष्ट्राचा पाकिस्तान होईल, असं अतिशय वादग्रस्त विधान साटम यांनी केलं आहे. साटम यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे की 25 वर्षात उद्धव मामूंनी मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावं. आम्ही 10 कामं दाखवतो. आम्ही BDD चाळीत घर दिली, तुम्ही फक्त मातोश्री 2 बनवलं, असा घणाघात त्यांनी केला आहे. तसंच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मारामारी करून संस्कृती बिघडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही भाजपला सडेतोड उत्तर दिलंय. 92,000 कोटींच्या FD वरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ठाकरे कडाडले. मुख्यमंत्र्यांचंच ठेवी चाटायला नसतात, हे विधान अशोभनीय आहे. ठेवी या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात. पालिकेत सध्या खोकासुरांनी 3 लाख कोटींचा घोटाळा करून ठेवल्याचा गंभीर आरोपही ठाकरेंनी केला आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून पेटलेला हा वाद आता चाटम विरुद्ध मातोश्री 2 आणि अदानींच्या घशात मुंबई अशा टोकाच्या आरोपापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मुंबईकर कोणाच्या पारड्यात माप टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.